विनोदाच्या डायल टोननं हास्याची रिंग वाजवत आनंदाच्या मोबाईलशी संपर्क साधूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा संसार. कॉमेडी टेलिफोन एक्सचेंज मधील सर्व कर्मचारी आज इथं जातीनं हजर आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. यांच्या कॉल सोबत कौतुकाची सुमधुर कॉलर ट्यून वाजवण्यासाठी तयार आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी मलाल, पांडू यांसारख्या चित्रपटांमधून, त्याचप्रमाणे शांतीत क्रांतीसारख्या वेब मालिकेतून आपल्या सगळ्यांचे लाडके झालेले कलाकार, अतिशय उत्तम लेखक आणि दिग्दर्शक आणि बालरंगभूमीसाठी अनेक वर्ष मोठं योगदान दिलेले श्री धनंजय सरदेशपांडे आहेत आजचे आपले खास पाहुणे. आणि त्यांच्यासोबत दंगा घालायला येत आहेत जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, हास्य जत्रेमधील अतरंगी हास्यवीर आणि निरागस अवखळ हॉट लॉली अर्थात नम्रता संभेराव. हा ओंकार, अय माझ्या तोंडावर कुठे घाल तुम्ही बे होय तिकडे. ओंकार आणलं सगळं सगळं अण्णांचा हार. हा पुच्छ तुझ्या बॅटरी बिटरी आहे नाही व्यवस्थित सगळं. हा ते चिप कार्ड काय असतं ते दोन घातलं? एक्स्ट्रा आणलेत ना. हा हे बाय अण्णांना राडा झाले चालत नाही. भाऊ कळलं माहिती आहे काय? ना आपल्याला. हा, आता ती मुंबईची हिरोईन आल्यावर परत राडा नको. नाही, नाही, नाही. समजलं काय तू? हो, हो. हा आता 2 मिनिटात येईल ती हिरोईन. हो, माहिती अण्णा आहे. येतील. अण्णा अजून कुठं राहिले यार, उशीर रूर आला. अण्णा आले, अण्णा आले. अरे कोण येणार हे सांगा ना. का नुसतीच बिर्याणी खायले? अरे सांगा. सरदेशपांडे अण्णा येणार आहेत म्हणून. अण्णा येणार. अण्णा येणार. अण्णा येणार. अण्णा येणार. नाही वेगळं वेगळं काहीतरी करा. वेगळं घेतो अण्णा, वेगळं घेतो. अरे ठेचलाय बघा विरोधकांचा फन्ना. आजे अण्णा, आजे अण्णा. 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 अरे वा 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 अण्णा. हा, ए, मार माग वहिनी साहेब बसा. अण्णा तुम्ही बसा, काळजी नका करा. बरं ऐक ना. हा बोला अण्णा. निवडणूक प्रचाराची शिडी आपण तयार करायची. हा अण्णा. ती इतकी बंबाट झाली पाहिजे अर का परत मग निवडून यायसाठी वेगळं काही लागलं नाही पाहिजे. नाही ना अजिबात नाही लागणार. ती शिडी पाहिली की लोकांनी मत दिले पाहिजे. अरे टेन्शनच नका घेऊन अण्णा. त्याच्यासाठी आपण हिरोईन बोलवली ना मुंबईची. विषय आहे का तिचं नुसतं आव्हान करणं आणि तुमचं जिंकणं लगेच होईल पाहतो. पण हिरोईन कुठं आहे? हा, यानं तर फक्त हिरविनीच पडले. सकाळपासून फुसफुस करून ना की शँटाची बाटली संपवली यांनी. पर 3 वेळा पावडर चोपडली तोंडावर. ए अगं शूटिंग आहे ना म्हणून आलो तसं. मग काय एवढी चोपडायची का? पर दाढीपर्यंत आली ना. अगं जरा जबाबदार आणि रुबाबदार दिसा म्हणून कायचे रुबाबदार, म्हातारा घोडा आणि चापकाला गोंडा. या ना काय म्हंटल मी, बायकोला घ्यायचं की नाही ऍड मध्ये. बरोबर आहे मॅडम. आता बायकोला चांगलं जमणार आहे की ती मुंबईची हिरोईन येणार आहे, तिला चांगलं जमणार आहे होय. बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. घरचं कशाला सांगते गाई नाही, बस. असं काय? यार ती हिरोईन कधी येणार आहे? 1-2 मिनिट थांबा अण्णा, मी पाहून आलो. अय गडबड कर नका. अरे कधी येते हिरोईन? अरे बाप, हिरोईन आली, हिरोईन आली, हिरोईन आली. मॅडम हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. हॅलो. डोंट फ्लशड. डोंट क्लिकड. हे कोण आहे वाकडं तिकडं? मुंबईची हिरोईन.
मुंबईची हिरोईन आहे त्यांच्यात तसंच असतंय हॅलो मॅडम Hello, hello. त्यांचं नाव आहे लॉली मिस लॉली वेलकम मॅडम वेलकम हॅलो हॅलो तिला सांग ना आपली ओळख करून दे एक मिनिट काय मॅडम डायरेक्टर कोण आहे या चौघांपैकी एक मिनिट मॅडम तो लाल जॅकेट घातलाय ना हा? तो आहे आपला लेखक दिग्दर्शक सगळं कॅमेरामन तो आहे तो दिग्दर्शक तो आहे ओ हा नवीन मुलगा आहे का हा मला नव्या सोबत काम करायला खूप मज्जा येते नवा गडी नवी मज्जा नवा गडी नवी मज्जा 10वा गडी मज्जाच मज्जा मॅडम नवा गडी नवा खेळ असं असतंय ते. दॅट इज दॅट नाही पण तो आमचा लेखक दिग्दर्शक आणि तो कॅमेरामन सगळा आहे तो ओ हा ऑल इन वन हा व्हेरी वर्सेटाईल म्हणजे तुला सगळ्यातलं सगळं जमतं वा 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 मला अशीच माणसं आवडतात ज्यांना सगळ्यातलं सगळं जमतं मल्टी टॅलेंटेडच आहे ना तो अरे ओळख करून दे ना माझी अरे हा महत्वाचं राहिलं माफ करा मॅडम मुख्य ओळख करून देतो या. हे आमचे सरपंच आहेत हा आणि ह्या त्यांच्या मिसेस आहे म्हणजे आमच्या वहिनी साहेब सो स्वीट सो स्वीट स्वीट लेडी नका ना हॅलो नमस्कार आय एम मिस लॉली नमस्कार अँड यू यू त्यांचं नाव धनंजय सरदेशपांडे ओ हॅलो Hello, hello. मिस्टर सरंजय धरदेश पांडे तुम्हाला ही धरदेश पांडे म्हणली हिला पण कळले बहुतेक लालिताई तर ते त्यांना कोणी धरत नाही पण एकदा की त्यांनी धरलं ना की मग कुणाला सोडत नसतात नोटी मॅडम ए, काय चाललंय तुमचं काय नाही आमच्या बायकांच्या गप्पा चाललेत हा ए हा. तिला सांग हा. धरदेश पांडे म्हणू नको हो. मी एकदा ऐकल दोनदा ऐकल आणि तिसऱ्या वेळेला ना इन्व्हिटेशन समजून डायरेक्ट सिरियसली घे असं नका करा मी बोलतो हा. मॅडम या. ते धरदेशपांडे नाहीये सरदेशपांडे हा. हा आणि त्याच्यात काही अडचण येत असेल तर उर्फ अण्णा असं म्हणा अण्णा अण्णा ही माझी मूलभूत गरज आहे अण्णा पाणी आणि रावा आणि वस्त्र वस्त्र ही मला माझी मूलभूत गरज वाटत नाही नाही म्हणजे कसं आहे प्राणी कुठे वस्त्र पहनतात ते तर जंगलामध्ये डुंगू पुंगूच फिरतात ना हा. आणि कसं मानव हा एकमेव प्राणी आहे जो डुंगू पुंगू नाही फिरत आणि आपण जेव्हा जन्माला आलो होतो तेव्हा आपण डुंगू पुंगूच होतो ना तेव्हा आपण थोडी ना बरमुंडा घातला होता हो की नाही का नाही अहो, पण हे 100% बरोबर बोलतात बघा आपल्या इकडच्या म्हशी तरी कुठं कापड घालतात हो आता म्हशीला काय साडीन चोळी नेसविती काय उगा आपलं ओय, हा? अरे तिला आपल्या शिडीचं सांग ना प्रचाराच्या हा. सांगतो मॅडम या. आपल्याला आहे ना अण्णांच्या निवडणुकीच्या प्रचाराची जी सीडी आहे बा जो व्हिडिओ आहे तो शूट करायचा आहे ओ यू मीन टू से ऍड ऍड ऍडचा आणि माझा खूप मोठा प्रिक्रेन्स म्हणजे काय म्हणजे काय नाही काही कळलं कोणती नाही भाषा ही अनुभव असतो ना तो आहे माझा तो आहे त्यांना आहे ना ऍडव्हर्टाईजचा लय मोठा अनुभव आहे हो. लय एक्सपिरियन्स म्हणताय त्या आपण मी आता एकही जाहिरात नाही पाहिली त्यांची माझ्या जाहिराती रात्री 11:30 नंतर लागतात पूजा मॅक्सी गरमलाल ब्लँकेट मच्छर रॅकेट मरतो ना तू ते. आणि आता तुम्ही एक लेटेस्ट ऍड केली आहे सोटू नाईट बल्ब सोटू नाईट बल्ब अरे तुम्ही त्याच्यात होत्या या मी होते मी पाहिली ती ऍड ओ यू वॉचली आवडली नो
अरे बाप मॅडम आपल्याला ती ऍड नाही करायची आहे. नाही? आपल्याला अशी ऍड करायची म्हणजे अशी व्हिडिओ बनवायचा बुवा की कसलं? ज्याच्यामध्ये अण्णांचं गेल्या 5 वर्षाचं जे कार्य आहे ओके. ते कार्य असं जनतेसमोर आपल्याला दाखवायचंय त्याच्या माध्यमातून. ओ हा म्हणजे अण्णा कॅन्डल लाईट म्हणून उभे आहेत? कॅन्डल लाईट कॅन्डल कॅन्डल लाईट उद्यमवार अरे अहो ते असतं ना उद्यमवार, ते असे हात जोडतात, मग ते असे असे करतात, 5 वर्षासाठी निवडून येतात, पण नंतर फेस पण दाखवत नाही ते. उमेदवार दॅट इज दॅट. आधी ते थोबाडातलं थुका तिकडे मग म्हणा तर तुम्ही त्याच्यासाठी उभे आहात हा. ना, उमेदवार साठी. कोण अण्णा अरे सगळे म्हणा ना तर मी कसं आहे माहितीये का कार्य सम्राट उमेदवार आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. अण्णांचे डेंटल खूप क्यूट आहेत. मला तर खूप आवडले. ए माय ते दुरूनच चांगलं वाटते. हं? ज्याला टोचतं त्यालाच कळतं. व्हेरी रोमॅन्टिक. तिला सांग माझ्या डेंटल वर जाऊ नको. गचकन धरील आणि पटकन पकडील तुकडाच डायरेक्ट. तिला सांग अण्णा मॅडम मॅडम Very ते cute. मॅडम ऐका ना तुम्ही ते डेंटल वर जाऊ नका. लय सेन्सिटिव्ह प्रॉब्लेम आहे तिथे. आय लव्ह सेन्सिटिव्हिटी. अरे बापरे मॅडम तुम्ही ते वाक्य वाचलंय का? कुठले वाक्य? अरे हे व्हिडिओ मधले वाक्य. हा मला कोणी काही दिलंच नाहीये. अरे बने अरे मॅडमला काही दिलं नाही का वाचायला? हा अरे हा काय थोपडातलं ते थूक ना आम्हाला. मॅडम हे घ्या हे याच्यातले वहिनी तुम्ही इकडे या बरं. हा या इकडे. हा, मॅडम हे वाक्य तुम्हाला म्हणायची आहे. हे का? हा, 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 ओके इकडनं शूटिंग करणार आहोत का आपण? नाही नाही एक मिनिट. ए, उठा रे माकडा चल तिकडं चल चल मर तिकडं हे करे इथं करायचं का हो अरे जा ना ये इथं करायचं इथं करायचं म्हणजे कॅमेरामध्ये कशाला झाला तू रे? हा मी हा. हे करे हे घे बरे. हा घ्या मॅडम हा घ्या हा लोक हा तुमचे आमचे आवडते सेम ए. माझं पण सेम तुमच्यासारखंच आहे. मी पण सगळ्यांची आवडतीये. अण्णा आई त्याच्यात लिहिलं ते वाचा. वाचते. अण्णा रागवल्यावर काय क्यूट दिसा. अरे नका ना तुमचे आमचे आवडते तडफडदार. हा तडपदार ओके तडपदार आहे ओके तुमचे आमचे आवडते तडफदार असलेले सरपंच सरंजय धरदेश पांडे. ही परत मला धर देशपांडे म्हणाल. मला उचकवायली बरं ती. नाही नाही तुम्ही उचकू नका ना पण तुम्ही शांतता ठेवा. तुम्ही उभे राहा बाजूला बिलकुल. हा हा घ्या अण्णा. तर सरपंचाने 5 वर्षात खूप कामे केली. हा त्याने सुशील भोजनालय बांधलं. थांब खवा बांधलं सुशील भोजनालय. एक मिनिट अण्णा एक मिनिट मॅडम बघू दे. अरे बाप मॅडम ते सुलभ शौचालय आहे. ओके मॅडम तुम्ही पुढचं घ्या पुढचं ओके पुढचं ओके काहीतरी सांगा ना. सरपंचाने रस्त्याचं रंबाडीकरण केलं. अरे गप्प. काय तुम्ही माणूस का पत्ताच लागू देत नाही मला. कधी केलं हो तुम्ही रंबाडीकरण? अगर रंबाडीकरण नाही ते डांबरीकरण आहे. ए बाई नीट वाचना नाही तर लोक डांबर फासतील. सॉरी ओके वाचते. सरपंचाने बागेत लाईट बसवल्या. हा आता वाजवा टाळ्या. टाळ्या काय झालं? लालीताई काय झालं मॅडम? लालीताई काय झालं? मॅडम काय म्हणजे लालीताई तुम्ही बागेत लाईट का बसवल्या? अरे पण काय प्रॉब्लेम आहे चांगलं ना. मला नाही आवडलं. का आता बागेत कपल्सनी कसं जायचं कसं बसायचं त्या लाइटिंग मध्ये. अण्णा यू आर लव्ह किलर. आय हेट यू अण्णा. आय हेट यू. बाई बागेत फक्त कपल जात नसतेत. आमच्या इथे लेकरं बाळ जातेत म्हातारे कोतारे जातेत. हा आणि कपल्सला जायची गरजच नाही ना बगीचेत. कपल्स कुठे जाणार? अरे आमच्याकडे ऊसाचे शेत आहेत जातात ते कपल. आय लव्ह ऊस. आय लव्ह शुगर केक. वाक्य वाच. मॅडम वाचते हा. हा तर
अण्णांनी गावातल्या सगळ्या रस्त्यांवर दिवे लावलेत. वा 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 टाळ्या. माय गॉड, यांनी सगळ्याच रस्त्यांवर दिवे लावलेत. अण्णांनी फक्त दिवे लावायचंच काम केलंय, दिवे विजवायचं एक पण काम नाही केलं. अण्णा, आय हेट यू अण्णा, यू आर लव्ह किलर अण्णा. बाई बाई आता तुम्ही शांत बसा. पण आता अजिबात बोलायचं नाही. ती स्क्रिप्ट द्या फेकून, घालून टाका, चुलीत घाल रे ती. हा, नाही नाही आणणार होते. काही नाही, बोलायचंच नाही. आता मी जेवढं सांगतो ना तेवढंच बोलायचं बस. ओके. सरपंचांनी ग्राम विकास केला सांगा. ओके. हा, अहो आम्ही विकासावर मत मागतो. गावात नशाबंदी केली, दारूबंदी केली, हे सांगा ना. तुम्ही गावात दारूबंदी केली? हो. अहो आम्ही गावात तंटामुक्ती केली, भांडण मिटविलंय लोकांचं, 500 लोकांचा सामूहिक विवाह लावलेला आहे, ते सांगा ना. हा, हे सांगा ना मॅडम. हा. हा मॅडम, तुम्ही एक काम करा, तुम्ही हे शेवटची जिंगल घ्या. हा, म्हणजे तुमचा मूड बनेल आणि कंटिन्यू काहीतरी होईल. हा, ठीक आहे. त्यांचा मूड येईल तेव्हा येईल, माझा मूड चपलाय झोपलाय आता. नाही नाही नाही, तुम्ही बसा, मी करते. तुम्ही तुम्ही हायपर नका हो. हा, तुम्ही घ्या मॅडम, तुम्ही घ्या. शेती आणि कारखाना, हा हा. शेती आणि कारखाना, लॉलीला आपली म्हणा. अरे लालीला कशाला, सरदेश पांडेला आपलं म्हणा, ओके. असं म्हणा ना. यांना जाण आहे प्रश्नांची, यांना जाण आहे प्रश्नांची, मी खाण आहे समृद्धीची. समृद्धीची. अरे बापरे. अण्णांनी आणला विकासाचा पूर, अण्णांनी आणला विकासाचा पूर, घराघरातून निघतोय श्रीमंतीचा धूर. पोलिसांच्या हातात असतो दांडा, पोलिसांच्या हातात असतो दांडा, निवडून आणा या सरदेश पांडा. हे, बंद कर. वा वा काय हे, अरे वा वा काय, अरे पांडा दांडा काय, निदान पोलिसाच्या हातात काठी म्हणा, पोलिसाच्या हातात काठी, मतदान करा सरदेश पांडेसाठी असं म्हणा ना. नाही आवडलं मला. अरे बरं नाही आवडलं ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना हे शेवटचं जे वाक्य आहे का नाही, स्लोगन वाला ते घ्या. हे बा हे घ्या, हे आवाहन करणार ओके. वाक्य जे आहे ना ते घ्या. ॲज यू से. हा घ्या. हे दमदार राजा उठ. हा? मतदार राजा आहे ते. मतदार राजा आहे ते. ओ, चिड नका. मर जाते ते पण नका घेऊ. ओके, ओके. ते पण नाही घ्यायचं. मी तुम्हाला सांगतो, हे जे आहे ना, ही शेवटची ओळ घ्या. ही हा? घेऊ? ही शेवटची ओळ घ्या. हा, सरदेश पांडेंची निशाणी आहे शर्ट, शर्टासमोरचं दाबा बटन आणि विजयी करा आमच्या अण्णांना. ओके. एवढंच बोला मॅडम. एवढंच बोला बस. ओके. एवढं मी ओके. बोलतोय अण्णा. एवढंच बोलायचं. हा. सरदेश पांडेंची निशाणी हाय शर्ट, सरदेश पांडेंची निशाणी हाय शर्ट, तुम्ही शर्टा समोरचं बटन उघडा आणि सरदेश पांडेला करा नागडा. तू चल. नाही, आता मला काही नाही. अरे जा, मी माझे कपडे फाडून गेले. निघ. ऐका ना. अण्णा, मॅडम ऐका तुम्ही. वा लॉलीमुळे अण्णांचा खूपच छान प्रचार झाला. मस्त. सई, काय म्हणशील? धमाल परफॉर्मन्स होता, फार मजा आली. खूप दिवसांनी आणि लॉली भेटली, तिला भेटून खूप बरं वाटलं. लॉली अशा प्रचाराला पोचेल असं कधीच वाटलं नव्हतं, पण मला फारच आवडली ही संकल्पना. वने, छोटासा पार्ट होता पण फार गोड होता आणि तू फार उत्तम केलास तो. मस्त. धनंजय दादा, तुमचं या मंचावर खूप मनापासून स्वागत. मी तुमच्याबरोबर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे, पण तुम्हाला असं परफॉर्म करताना पहिल्यांदा बघितलं आणि त्याच्यामुळे खूप जास्त मजा आली. आणि आज आपण दोघांनी मॅचिंग घातलं, त्यामुळे आज मजाच मजा. फार मजा आली तुम्हाला बघायला. मला विशेष कौतुक करायचे पीपी आणि सावत्याचं सुद्धा. टेरिफिक होतं त्यांचं जे काही होतं, छोटे छोटे बारकावे त्यांनी फारच सुंदर शोधून भरले. मजा आली. धमाल. लॉली इज ऑलवेज धमाल. मजा आली. प्रसादा, पहिला हेमंत पाटीलला मारला पाहिजे, कारण त्यांनी लॉलीला प्रचारासाठी आणलं. धनंजय, नुकतंच आपलं नाटक सुरू झालंय आणि त्या नाटकामध्ये तू माझ्याबरोबर काम करतोस वाडा चिरेबंदीमध्ये, आणि तिकडे तुझं वेगळं रूप पाहायला मिळतं आणि इकडे तुझं कम्प्लीट कॉन्ट्रास्ट रूप पाहायला मिळालं. मला फार आनंद झाला. धनंजय, तुझ्याकरता एकदा टाळ्या. नमा, फॅन्टॅस्टिक. वनिता, सुपर. हेमंत, अप्रतिम. येऊन येणार कोण अण्णा, इतकी घाणेरडी आरवली मी आजपर्यंत कुठल्याही प्रचारात ऐकली नाहीये. म्हणजे सगळा उजेड होता, पण त्यामुळे खूप मजा आली. वंडरफुल.
धनंजय दा, तुम्हाला आमच्या हास्यजत्रेत सहभागी होऊन कसं वाटतंय? काय सांगणार अहो, ही सगळी वेडी माणसं आहेत. बरं हे नुसते वेडे नाहीत, ह्यांनी जगाला हसण्याचं वेड लावलंय. आणि मी 2 दिवस यांच्यासोबत राहून थोडंसं का होईना वेडा होण्याचा प्रयत्न केला. क्या बात आहे. तर त्याच्यासाठी सचिन गोस्वामी, सचिन मोठे, त्यांचं प्रोडक्शन हाऊस आणि सोनी यांच्या सगळ्यांची विशेष ऋण व्यक्त करतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. क्या बात आहे. खूप धन्यवाद दादा सहभागी झाल्याबद्दल. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी, अंगात विनोदाची फायर असलेले विनोदवीर आता सामना करणार आहेत साक्षात आगीची. हा हास्यस्फोटक मामला तुमच्या समोर घेऊन येत आहेत फिल्डरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि सातारचा अजिंक्य तारा रोहित माने. लवकर ये, आग लागली, पाणी घेऊन ये, पाणी. शपथ टाका तुम्ही. अरे काय करताय? ए सावत्या, सावत्या, आपल्याला आग विझवायला जायचं आहे, आगीची शीत व्हायला नाही. अरे येडा बोडीचा. अरे काय झालं? अरे हाताला लागेल तेवढं घेऊन आलो, आता काय करतो? अरे आग लागली का उठच्या पाण्याने काय होणार आहे? अरे हाय तेवढं बोलत नका बसू, मला वाचू, आग वाढत चालली. आम्ही वाचू. तू अरे काय करा पाहिजे? अरे काय कर केला का? फायर ब्रिगेडला फोन कर, फायर ब्रिगेडला फोन कर. अरे केला होता फायर ब्रिगेड वाल्याला फोन. मग अरे तर ट्रॅफिक मध्ये अडकले ती. अयो 10-15 मिनिटं लागतील म्हणाली अजून. होय त्यासनी 10-15 मिनिटं 10-15 मिनिटं अजून लागतील त्यासनी. अजून लागतील त्यासनी. बोलत मला घ्या ना काहीतरी कर, काय करायला पाहिजे आपण? काय काम करा तुम्ही, आहे की नाही? तिकडनं आहे का? तिकडनं इकडे उडी मारा. जमेल तिकडे. हा चालेल. अरे येणारच काय झालं? अरे त्यानं इकडे उडी मारली असते, ऑलिम्पिक मध्ये गेलं नसतं का? अरे हा यार, आणि तुझ्या बापानं विस्फोटावर उडी मारली होती रे माकडा. ए जास्त बोल नको. माझ्या बापाने एका फुटावर उडी मारून रेकॉर्ड केलाय. काय बोलतोय? 13 भावंड आहे आम्ही. लागला सांगा, आला मोठा शाना. ए मला साबण लावून का बस. मला वाचवा ना. वाचू तू की. ए सावत्या काहीतरी कर. शिडी बिडी बघ का? शिडी बघतो. यांचा औषध आहे ना, आता आम्ही शिडी टाकणार आहे. काय? अरे शिडी ना फळी फळी. आता बघा काका, बस वाचतो तू केलं बघा. ही फळी आहे ना, या गच्चीव त्या गच्चीव टाक तू. नीट पकड, सावकाश. वरनं चालत या तुम्ही. आरामात सोडू नको, सोडू आता आहे की नाही, मस्त आहे की नाही, तिकडे यायचं आहे बरं का. सरळ या का दोरी द्या. हा सरळ या काका लवकर. काय झालं? मला भीती वाटते. काय? मला नाही जमणार, मला भीती वाटते. ओ काका ऐका ना, ऐका माझं काय ना. ओ काका बघा, मला भीती वाटते. फळीवरून कसं मला भीती वाटते. ओ काका ही फळी बोलली पाहिजे मला भीती वाटते म्हणून. ऐका की, या ना काका प्लीज. हा मी मरतो, मी नाही वाचत. नाही मरत काका, तुम्ही नाही मरत काका. ऐका की, मरतो, मी नाही वाचत. मी काय बोलतो काका, ऐका. मी नाही जगणार, मी मरतो. अहो आग लागली, तसे मी आगीत मरणारच आहे. आयुष्य जगा की. आयुष्य लय सुंदर असतंय, हिरवळ आहे, मस्त मजा आहे आयुष्यात. आयुष्य लय भारी आहे बघा. प्रवचन सांगायला लागला मी माकडा. असं नाही, त्याचा हौसला वाढवायला पाहिजे की नाही? हौसला मी वाढवतो. काका तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का. मी मरणार, मी नाही जगणार. अहो काका आठवा की, चाळीच्या संगीत खुर्ची स्पर्धेत पहिला नंबर काढला होता तुम्ही. या की वाघ्या. मी नाही, मी आता मरणार. मी काय म्हणतो, मी काम करतो काय, मी आहे ना इकडनं तिकडे जातो आणि त्याला इकडे पाठवतो. हा चालेल. एवढं सोपं आहे? सोपं नाही, पण त्याला वाचवायला तर पाहिजे का नाही? जाशील तू? करतो की का तू फक्त माझ्या लक्षात येते बरं का. मी जाऊ दे. काका गावरे येतोय काका. आलोय. घाबरू नका काका. येतोय मी बरं का काका. अजिबात घाबरू नका बरं का. आलोय. लेखोल आहे. ये गौऱ्या. काय ग? शेम टू शेम फळीवर साप चढतोय असंच वाटतंय. ह्या फळी जागेवर तू पाहिजे होता.
डसलो असतो तुला गपके भिकारी आहे, खाली भीती वाटायला लागली मला. काका काका, मी आलो काका. काका 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 उठा उठा, आग लागली. उठा उठा पटकन, उठा. चला पटकन. चला की. या चला. जरा मला तू आता वाचव ना. चला पटकन. काय काम कर. आधी हे घेऊन चल. बरं घेऊन चल. ही खमोरची खुर्ची कशाला? मला हिच्याशिवाय नाही होत. अहो काका, जगाल तर हा घालो. गौरव तसं नाही. अरे माझ्या 3 पिढ्या आहेत ना, 3 पिढ्या. माझ्या 3 पिढ्या ह्याच खुर्चीवर मोकळ्या झाल्यात गौऱ्या. मी काय म्हणतो, ही मरू द्या की. मी तुम्हाला खाली गेल्यावर नवीन घेऊन देतो. आता राहू द्या की. नाही गौऱ्या, मला तिथे गेल्या गेल्या डबा लागणार. मला नाही होणार. तुमचं समजा सामानशील मी आणतो, तुम्ही पुढे व्हा की. तुमच्या मागणं मीच आहे. तू आणि मी पुढं नाही. हा? मला पकड. मी पुढं नाही. सावत्या दररोज मला पकड. मी आहे. आम्हाला पकडा गौऱ्या. काळजी करू नका. आग वाढत चालली हो. चला पटकन. मला पकड. आरामात आरामात. मला पकडा गौऱ्या. मी आहे. हा चला काका. हाय मी. थांब. गौऱ्या आरामात वा पुढं. गौऱ्या मला भीती वाटते. गौऱ्या अहो नाही वाटत. गौऱ्या मला भीती वाटते. अहो नका की, तू व्हा की पुढं. गौऱ्या काय झालं? परत काय फिरताय? अरे गॅसवर दूध ठेवलं तर राहिलं. थांब काढा. ओ काका, अरे इथं आपला दही निघायची आल्या. तुम्ही काय झालं? तुझं चाललंय. ओ काका काका सावता मला भीती वाटते. सावता फक्त खाली बघू नका. कुठे बघू नको. खाली बघू नका. सरळ या खाली बघू. मर ना कुठं जाऊन भिकाऱ्या. मर की कुठं जाऊन. आता झोपलंय, काय करायचं ह्याचं? उठव. अरे, आग वाढत चालले रे. उठव रे. उठा त्याला. काका उठा की. बाप रे बाप. उठव की. अरे हे कुठनं उचलायचं? करकीचा होता काहीतरी. करकी. अरे आग वाढायला लागले. करकी पटकन. हा काका. तुला उसाच्या शेतात घेऊन मारीन मी. एका बाजूने नको, दोन्ही बाजूने कर की र. दोन्ही बाजूने कर की पटकन मग. हा कर. उठते बघ काका. उठलं बघितलं काय? एका फटक्यात उठलं बे. अरे आम्हाला सवयच आहे. कसली? बैलाची शिंपट पिळून अशी उठवायची. उठाव की. अरे माझ्या बुडापर्यंत यायला लागल्या. उठव त्याला. पलीकडे घेऊन जा त्याला. मला पकडा. मला घेऊन चल. मला घेऊन चल तिकडे. खाली बघू नका. खाली बघू नका. कुठे बघू नको. खाली बघू नका. चला खाली म्हणजे मला अरे इकडून तिकडे जायचं होतं. तुम्ही आहो तो कसली मी इकडे घेऊन आलाय. अरे कसं आहे बेचूक. एकटा मरकी. त्यात मला मिठी मारून ठेवली होती. दोघं मी मिलो असतो का? तू कशाला बोलला खाली बघ म्हणून? कशाला काहीतरी करावं. आग याला. मी आलो. कुठे निघालाय? ते पंख्याची लाईटीची बटन चालू राहिले. थांब. अरे आमचा डीपी जायची वेळ आली इथं. अरे गौऱ्या ऐक ना. मला भीती वाटते. आग वाढत चालली. मला अरे हमारे कल्लर मारने की भल्ली है वो. हमरे का फली हो. अरे हमरे काका. चल. अरे गचपन ढवळे. काय परफॉर्म केलं होतं. मस्त. सई. 1 मिनिट. महाराष्ट्राची
दादा. लाजवाब परफॉर्मन्स होता. म्हणजे आपल्या गच्चीवर गेल्यानंतर दुसऱ्याच्या गच्चीत डोकू नये अशी एक म्हण आहे. नाहीये? कुठली म्हण आहे दादा, मी आठवायला लागलो. पण आपण तयार करूया. म्हणजे काय, दुसऱ्याला मदत करायला गेलं की आपले वांदे होतात अशा अर्थाची एक म्हण आहे. मला आत्ता आठवत नाही पण आहे अशी एक. एनिवे, पण या परफॉर्मन्सची उंची आणि या विषयाची खोली असा एकत्रित परिणाम फार अप्रतिम साधलात तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे आभासी जग निर्माण करणं म्हणजे किती, म्हणजे ठोका चुकला होता आमचा जेव्हा तू फळीवर पडलास तेव्हा, आणि त्याच्यानंतर तू हेंकाळलास पण त्याच्यावर. म्हणजे तारेवरची कसरत माहिती होती, फळीवरची कसरत आज तुझ्यामुळे दिसली. आणि तुम्ही दोघांनी पण त्याचा टेम्पो इतका अप्रतिम बिल्ड केलात. अरे कमाल. आणि शेवटचे 2 खाटी गाले होते ते रंगाराच्या भूमिकेत नंतर शिरले. त्याची गंमत अशी आहे, ते होते विराज आणि दत्तू. ते टेक्निकलला त्यांना फळीत उचलता येईल. श्यामे आणि राजेश आले. वा, फारच बहारदार परफॉर्मन्स, खूप मजा. थँक्यू. मंडळी, बिल्डिंगच्या सुरक्षिततेसाठी लावलं जाणार आहे एक ॲप आणि त्याची तयारी करतायत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. अरे हान केलं काय याड्या, अरे थोबाड काय बघतोस? आला का हानकी काहीतरी, त्या मायचं लुगडं धुतलं ते. बघतो काय ऍक्च्युली एरियातल्या अशा सगळ्या सोसायटीज आहेत. आम्ही ऑलमोस्ट सगळ्या सोसायटीज कव्हर केलेल्या आहेत. सर, वी आर ऑलरेडी लिव्हिंग इन दिस डिजिटल वर्ल्ड. आणि आमचं जे हे ऍप आहे, इट इज व्हेरी सेफ अँड व्हेरी सिक्युअर. मी तुम्हाला डेमो दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. नमस्कार सर. हा, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईट डे. बरं का, हे जे आहेत ना, हे पृथ्वी प्रताप साहेब आहेत. नमस्कार. आणि प्रतापजी हे आमचे वॉचमन आहेत. हे मोरे आणि एक कदम. नमस्कार. नमस्कार. गुड मॉर्निंग, हॅव अ नाईट डे. बरं का, ऐकलं ना कदम, ऐकलं ना. नाही रिस्पॉन्स नाही दिलं म्हणून अडचण झाली. गुड मॉर्निंग. मोरे, आता आपल्याला आपल्या सोसायटीची सुरक्षा आहे ना बुवा, ती अशी अजून कडक करायची. हा, नाही कडक झालीच पाहिजे. म्हणजे असं वाटतंय कधीच चोर येईल आणि आमच्या मानगुटीवर बसल आणि आमचा जीव घेईल असं वाटतं. काय बोलून राहिले तुम्ही? मग बरोबर बोलतोय तो. काय कधी कधी मोठा आवाज झाला ना की मी लगेच डोलं बंद करून घेतो. काय समज अरे, अहो तुम्हाला सांगतो, अहो हे तशी सोसायटी मोठी आहे, डेंजर परिस्थिती आहे. तुम्ही एक काम करा, काय? आमच्या भरोश्यावर राहू नका. अरे काय बोलून राहिले तुम्ही हे? हो. अरे तुम्ही वॉचमन आहे, वॉचमन. ऑफकोर्स आम्ही वॉचमॅन. नुसतं इंग्लिश बोलून वॉचमन होत नसतो माणूस. ऑफकोर्स म्हणून राहिला तो. अरे सोसायटीचे आहे ना, चोरांपासून रक्षण करणं हे कर्तव्य आहे वॉचमनचं. ते तुम्हाला पार पाडावं लागेल. आणि त्याचबरोबर आहे ना, आता आपल्याला सोसायटीच्या सुरक्षेसाठी बुवा असा वेगळा उपाय पण करायचा आहे. म्हणजे मोबाईल ऍपच्या साह्याने आपल्याला सोसायटीची सुरक्षा करायची आहे. आणि त्याची माहिती द्यायला हे प्रताप साहेब आपल्या इथे आलेले बुवा. अच्छा, हे ते मोबाईल. आता ही इतकी मोठी सोसायटी आहे. बरोबर. इथे तुम्ही राहता. नाही आम्ही राहत, आम्ही तर वॉचमॅन. एक्झॅक्टली. गुड सेन्स ऑफ ह्युमर. वॉचमॅन म्हणून राहता. करेक्ट. तर इथे खूप लोक येत जात असतील ना, शेकडोने. दररोज जर इतकी लोक येतात सोसायटीत, तर तुम्ही प्रत्येकाचं रजिस्टर मध्ये नाव लिहिता का? नाही सगळ्यांचंच नाही. नाही लिहित. नाही लिहित नाही. नाही म्हणजे काय, आम्ही कसं चेहऱ्यावरनं माणसं बोललो. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी आहे का नाही उडत्या पक्षाची. मोरे, खाली सावली पडते ना, त्या सावलीवर ना ओळखतो त्याला किती पीस जाईल. तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जे रजिस्टर दिलेलं आहे, रजिस्टर त्याच्यात एंट्री करत नाही का तुम्ही? म्हणजे नाही करत असं नाही, म्हणजे करतो आम्ही. म्हणजे काय फलाटातले जे साहेब लोक आहेत ना, ते आम्हाला सांगतात. काय? हे बघा, म्हणजे समजा एखादी अमुक बाई आली तर तिची एंट्री करू नका, तिला डायरेक्ट पाठवा. हे बापरे. मग जाताना 100-200 रुपये आम्हाला देतात, तेवढंच आम्हाला. ते काय नाही साहेबांनी कसं आहे माहितीये काय, ते 4 नंबर बिल्डिंग आहे ना, सी विंग मधली एक पोरगी आहे बघा, 3ऱ्या माल्यावर. तर तिचा आई वडील ना कामावर गेलं ना, तिला एक मित्र भेटायला येतो. मग काय त्याची आम्ही एंट्री लिहित नाही. मग ती स्वतःहून आम्हाला 500-600 रुपये देते का. बापरे, एवढे?
अरे तुम्हाला अक्कल आहे का काही ते काय? अरे तुम्ही वॉचमन आहे ना वॉचमनची कामं करणार आहे Of course, बाकीचे रिकामे धंदे नका करू हे धंदे करतो एक मिनिट तुम्ही चिडू नका अरे सर. पण direct सर, हे बघा, म्हणजे असं हे करताय बुवा? मला मान्य आहे पण हे घोळ होतात सर. हा, हा. सोसायटीज मध्ये हे घोळ होतात वॉचमॅन कडून हे होतं. हा. तेच घोळ होऊ नये म्हणून आम्ही ऍप आणलंय की नाही सर. ते, हा. मला ना त्यांना ऍप बद्दल माहिती देऊ द्या, त्यांना बरोबर कळेल मला काय बरोबर. द्या, द्या, सांग. एक मिनिट मोरे साहेब, कदम साहेब, आपले साहेब बोल हे बघा, हा जो फोन आहे या फोन मध्ये आमच्या कंपनीचा ऍप आहे. याच्यात? करेक्ट. हा. आता हे ऍप काय काम करतं, समजा बाहेरून एखादा अनोळखी माणूस आला तर तुम्ही काय करायचं, जे रजिस्टर मध्ये करता त्या ऍप मध्ये करायचं. अच्छा तिथे लिहिता होता करेक्ट. याच्यात नावाचा जो कॉलम आहे तिथे त्याचं नाव लिहायचं, हा. पत्त्याच्या कॉलम मध्ये पत्ता, नंबरच्या कॉलम मध्ये नंबर नंबर. आणि त्या व्यक्तीचा फोटो काढायचा. बर. आता हेच ऍप सोसायटीतल्या सगळ्या सदस्यांकडे असणार. सगळ्यांकडे असणार तो माणूस ज्या माणसाकडे आलाय त्या माणसाला हा फोटो पाठवायचा. अंगाशी सोसायटीतल्या माणसाने जर सांगितलं हो मी याला ओळखतो, हा. तर आणि तरच त्या माणसाला आतमध्ये पाठवायचं. कळलं? आपण एक काम करूया, काय सांगा काय आपण प्रात्यक्षिक करूया. काय करायचं सांगतो. काय करायचं मोरे साहेब, हा फोन तुम्ही घ्या. या मा- app मान्य. आहे. हा. याच्यात app आहे. बरोबर? मला मोबाईल तुम्हाला नाही सांगतो. तुम्ही आत बसा. मोरे साहेब तुम्ही आत. मी इथं बसायचं. तुम्ही इथे बसायचं. हा. तुम्ही वॉचमॅन आहात. हा. कदम साहेब, तुम्ही आता सोसायटीच्या बाहेरून येणार. मी सकाळी आलो बाहेरून नाही आता परत येणार, परत यायचं? एक अनोळखी माणूस म्हणून. बरं. हा. हा. आणि तुम्ही यांना सांगायचं तुम्हाला आज जायचंय, तुम्ही माहिती मी घेऊन सगळं या. ह्याच्यात लिहून येणार आहे Correct. ते नीट कर चुकू नको हा. बाहेरून यायचं. आपण बाहेरून. बरं हा. मला बाहेरून यायचं हा. हा. या. राम राम मोरे हा, राम राम काय कोणाकडे जायचं कुठं मरतोय कोणाकडे जायचं हे तानी ड्युटीवर थांबलोय ना इकडे बसायला आलोय मी ओ कदम अरे तुम्ही ड्युटीवर नाही आले ना आता अरे तुम्ही बाहेरून आले असं सांगितलं ना त्यांनी तुम्ही एक काम करा तुम्ही असं सांगा की बुवा तुम्ही माझ्या घरी येणार आहे. तुमच्या घरी अजिबात नाही का बरं अहो ह्यांची बायको डायरेक्ट कामाला लावते तिकडं कदम अजिबात नाही जायचं अहो ह्यांची बायको तुम्हाला सांगतोय ना डायरेक्ट माळ्यावर चढवते माल्यावर हा माळा साफ करायला सांगते आता माझी उंची काय आणि माळ्याची उंची काय स्टूल ठेवती वर डबा ठेवती अख्खा माळा साफ करायला लावती मी म्हटलं एवढं जमणार नाही मला दम लागतोय डबा काढून घेते मी खाली कसं उतरायचं अरे कदम या गोष्टी बोलायची गरज आहे का इथे माझ्यावर तू डाफर नकोस तुझ्या बायकोवर तिकडे डाफार ना तू कदम देशनी हान म्हणतो मी कदम कदम माझ्या बायकोचं काय करायचं मी बघेन तोंड सांभाळायचं बोल बरं का तू अरे तू तोंड सांभाळून बोल मग तू अरे काय बायको समोर मान घालून बोलतोस हित मान घालून येतोस आणि आमच्यावर वर तोंड कोण बोलतोस ए कदम तुला नोकरीवरून काढून टाकेन मी आता अरे जा रे तुझ्या बायकोने तुला नवरा म्हणून कधीच काढून टाकलाय नीट राह तू बायको तुमची माल्यावर एवढी हिंमत तुझी नाही बाहेरच्या लोकांना तर मारतो तू थांब माणूस तेवढा वर बाय ना बाट तोडका त्याला मस्ती आली त्याला सर ते बरोबर आहे का बायको माल्यावर चढवते म्हणजे काय? भडा- तू नीट राह रे आता तू एक मिनिट सर तुम्ही सेक्रेटरी आहात, तुम्ही तरी समजून घ्या प्लीज. हा ओके आय एम सॉरी स्टेटस विसरू नका. नाही सॉरी सर नंतर ते नाही चिडणार तुमच्यावर. ठीक आहे आपण एक काम करूया, मला कळलं तुम्हाला यांच्या घरी नाही जायचं. जायचं सर हरकत नाही, तुम्ही जाऊ नका. आपण एक काम करू, आपण रोल बदलूया. तो फोन द्या. हा, घ्या. कदम साहेब हा फोन तुम्ही घ्या. हा थँक्यू पासवर्ड सांगतो मी, पासवर्ड सांगतो. तुम्ही बसा. हा आता तुम्ही वॉचमॅन आहात मी. हा आणि मोरे आता तुम्ही बाहेरून यायचं अनोळखी माणूस म्हणून. मी अनुलकी म्हणून बरोबर. हा? आणि तुम्ही आता आल्यानंतर ह्यांना सांगायचं तुम्हाला कुठे जायचं, तुम्ही सगळी माहिती लिहून घ्यायची. मोरे तुम्ही या बाहेर. अरे मी अनुलकी हा तुम्हाला ओळख दाखवू नको मी सांगेन. जरी तुम्हाला ओळखत असत तर ती मला ओळख दाखवायची नाही मी अनुलकी मोरे साहेब, मी त्यांना सांगितलं. नाही त्या जोडीदाराने सांगायला लागतं बरोबर, मी ना. हा, अनुल लक्षात ठेवा. तिकडे खप हा, येऊ मी हा या ओके? मोरे हा हे काय आहे मोरे? मी अनोळखी आहे ना अनोळखी आहात का आजारी आहात? नाही अनोळखी ते वेगळं कॅरेक्टर पकडलंय. बरं. म्हणजे आता मी मोरे आहे का नाही तर मी असा येतो का नाही काय समजलं त्याच्यामुळे अनोळखी म्हणून मी असा बरोबर, चालेल. ये हा हॅलो हा ये अनोळखी मोऱ्या जरा ओळखलं मला ओ कदम तो जर अनोळखी असेल तर त्याचे आडनाव तुम्हाला कसं माहिती असेल ए येड्या माहिती की इथं रोज आम्ही एकत्र बसतोय ओळख तुम्ही नीट बोल एक मिनिट तुम्ही सर सेक्रेटरी सर तुम्ही चिडू नका. कदम साहेब तुम्ही चिडू नका. माझा ऍप मला विकू द्या ना सर, प्लीज. काय साला गोस्वामी कॉन्ट्रॅक्टरने आज मला कुठल्या स्किटला पाठवलंय. एक काम करा, ऐका
आता ना कोणीच येऊ नका तुम्ही वेगळा माणूस बनून येऊ नका तुम्ही वेगळा माणूस बनून येऊ नको. नका तुम्ही दोघंही वॉचमॅन म्हणून बसा इथे या, बसा इथे. ओके. हा. तुम्ही ते आहात आता सोसायटीत जो कोणी येईल जो कोणी त्याची माहिती तुम्ही लिहून काढा ते बघा ती तिथून एक बाई येते हा ती बाई इथे आली समजा आपल्या सोसायटीमध्ये तर तिला तिचं नाव विचारायचं तिला कोणाकडे जायचं विचारायचं तिचा फोटो काढायचा वगैरे जे सांगितलंय ते करायचं सगळं करू. आम्ही ते बाजूला उभं राहून बघतो सर, नीट ऐका त्यांना जमणार आल्या ए बया नाव काय तुझं सक्कू मस्त आहे नाव मस्त आहे तुझं हा आणि काय ग कुठं चाललीस तू सेक्रेटरी साहेबांकडे जायचंय चला हा? ए हे असं जाता येणार नाही का आमच्यावर पहिला फोटो काढायचा आणि मग जायचं फोटो हा. फोटो कसं पाहिजे हा, कशा पाहिजे म्हणजे सेक्रेटरीने सांगितलं आम्हाला फोटो काढावं लागल त्याशिवाय तुला आतमध्ये जाता यायचं नाही अरे हा. नाही एक काम कर काढ. फोटो काढ सेक्रेटरी. एक नाही, उभी राहायचं हा. त्याचे फोटो ए, हात लाव, हात लाव, अजा हात लाव. फोटो काढायचा आहे असं थोडी द्यायचा आहे फोटो स्माइल स्माइल बाई ओके पाच सहा झालं की, बस की आता. मोऱ्या फोटो माझं काढताय. एक ए, मिनिट. या इकडे घे. लांब व्हा. हा. इथं या हा, की. एक हा. मिनिट हा इकडे बघा इकडे कॅमेऱ्यात बघा हा 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 सेक्रेटरी साहेब मस्त बरं. तुम्ही सांगितलं काय फोटो काढायला फोटो काढायला सांगितलं मी पण मुर्दा पशिवला तुमचा नाही, नाही. तुमच्याकडे आता काम करायला येते का बघा आपण- सोसायटीत जेवढ्या केवढ्या बायका आहेत अरे. ना, सगळ्यांना सांगून ठेवी तुमच्याकडे कामच ऐकून घे ना. करायला यायचं नाही असे फोटो काढायला सांगता तुम्ही तुमची बायको तुम्हाला हानीते ना तेच बरोबर आहे. माझ्या बायको सुटलेला थोबाड घेऊन जा आणि फोटो काढा अरे पण- स्वतःचा अरे फोटो- भांडी घासत बसा हड अरे मी काय ते- चल अरे ऐक ना काम करायला वाट बघ किती बोलून गेली ती मला अहो बरोबर आहे तिचा कसं काय कसं काय म्हणजे तिच्याबरोबर आम्हाला फोटो काढायला सांगितलं मग चिडणार नाही ती अरे तिच्या बरोबर तुम्हाला फोटो नव्हता काढायचा मग? तिच्या फोटो काढायचा होता फक्त आपण हे कुठं तुम्ही बोलत अरे दलिंदरांना तुम्हाला कसंच काही कळत नाही रे एक तर माझी बायको आहे ना आता मला जागेवर ठेवणार नाही जरा पण अक्कल नाही कर तुम्हाला हेच तर सांगा साहेब हे अक्कल काढतोय बघा आधीच सांगतो तुम्हाला यांना कामावरून काढून टाका यांना कामावरून काढून टाका शांत राहा शांत राहा यांना कामावरून काढून टाका हो हो काढतो. एक डेमो देऊन नाही दिला मला शांत शांत एक डेमो नाही देऊन दिला बापरे आपला काढायचा फोटो बाईचा काढून गेले डिस्टर्ब यांना नका होऊ. कामावरून काढून टाका हो 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 काढतो मी ऍप सोबत मी 2 वॉचमॅन देतो यांना कामावरून काढून टाका तुम्ही कंट्रोल करा स्वतः अरे हे सगळं चिडायला काय झालं काय कळत नाही बा चिड्या काय झालं बा तुम्हाला का तुम्ही काय चिडलं वाय घ्या ना तुम्ही जा जा पटकन जा वा वा मस्त झालं स्किट ॲज युजल सई श्यामदादा आज गैरच चांगलं परफॉर्म केलं तुम्ही फार मजा आली तुम्ही आज तुमचा तळतळाट आज बघण्यासारखा होता पीपी मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मला आठवायचं की काही विद्यार्थी फक्त चाचणी परीक्षेसाठी अभ्यास करायचे काही फक्त सहामाहीसाठी करायचे आणि काही फक्त वार्षिक करायचे पण तू असा विद्यार्थी आहेस चाचणी सहामाही वार्षिक सगळ्याचा अभ्यास उजळणी सगळं तुझं रेडी असतं आणि कायम चोख परफॉर्मन्स देतोस मस्त प्लॅटॉनिक आणि अरुणदादा फार सुंदर वा थँक्यू सो मच मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची पण लक्षात आहे ना आता आपण भेटतोय दर बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रात्री 9 वाजता तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा संसार